एक महत्वाच्या क्षणी क्रीडांगणामध्ये प्रवेश करतोय. नुकताच 36 गुणफलक स्थायी संघाचा कधी पाहिलं स्थायी गजानन संघाचं जास्त पाहतोय कधी पाहिलं आपण स्थायी संघाचं आणि यावेळी मात्र स्थायी संघाचं 60 गुणांची आकडी आहे. स्थायी संघाला सूरज कांबळेला बहादर कामगिरी करावं लागेल. सूरज कांबळेचं चॅलेंज मात्र शैलेश वानगे परफेक्ट सांभाळतोय. आपण पाहिलं होता या रायडरला पास करण्याचं महत्वाचं श्रेय असेल तर शैलेश वानगेचं जो उजव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतोय. यावेळी सूरज कांबळे पुन्हा एकदा चॅलेंज 2 पॉइंट संघासाठी घेतोय. जबरदस्त कामगिरी. 36 सामन्यासाठी पंचांकडून शेवटची 5 मिनिटं जाहीर केले जात आहेत. साई गजानन 31 गुण आणि 36 गुण आहेत साई रत्न संघाचे. 5 गुणांची आघाडी साई रत्न संघाच्या खात्यामध्ये. प्रणित तोडणकर येतोय चढाईसाठी. 2-1-2-2 अशी पहिली लावली जाते या चढाईपट्टीला बाद करण्यासाठी आणि सामन्यासाठी शेवटच्या 5 मिनिटं जाहीर केली जात आहेत. महत्वपूर्ण 5 मिनिटं असतील. प्रत्येक मिनिट महत्वाचा असणार आहे. प्रत्येक वेळ महत्वाची असणार आहे आणि प्रत्येक टॅकल महत्वाचा असणार आहे. सूरज कांबळे पुन्हा एकदा त्यामध्ये चढाई होतोय. शैलेश वानगेला चॅलेंज देण्याचा प्रयत्न यावेळी कोणासाठी केलेला प्रयत्न होता. परत जातो 2 नंबर जर्सी धारण केलेला उमेश येतोय. यावेळी डाव्याने उजव्या बाजूला पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे. पॉईंट मिळवावाच लागणार आहे. आपण जर ही रेड एम्प्टी केली तर क्रीडांगणाच्या बाहेर जावं लागेल. बॉलवर चढाई करणं गरजेचं असेल आणि यावेळी जे काही करायचं ते रायडरला करायचं आहे. डिफेन्स फक्त करायचं आहे. सूरज कांबळे ब्लॉक करतोय. रायडर बाद. 1 पॉइंट साई गजानन संघाला. सामन्यामध्ये शेवटची 4 मिनिटं डिक्लेअर केली जात आहेत. 4 गुणांची आघाडी लागते साई रत्न संघाकडे आणि यावेळी संतोष केतकर चढाईसाठी येतोय. एक अतिकरिता रोमहर्षक असा सामना पाहतोय. अंगावरती काटा अंगावरती शहारा आणणारा असा हा सामना आपण पाहतोय. 1-1-1-2 असे क्षेत्ररक्षण लावले जाते संतोष केतकरसाठी. शैलेश वानगे पासून त्याला मात्र सावध राहावं लागेल. कोणत्याही प्रकारचा क्रीडांगणामध्ये परत जाण्याचा त्याला निर्णय घेत आहे आणि यावेळी स्वतः शैलेश वानगे दुसऱ्या दिवशीचा उत्कृष्ट प्लेअर म्हणून ज्याला गौरवण्यात आलं होतं आता हा प्लेअर यावेळी साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1-2 अशी पहिली लावली असताना डिफेन्सिव्ह असा पवित्रा घेतोय. आपली सर्व्हिस व्हॅलिड करतोय आणि मध्य रेषेवरती खेळ करतोय. एक रणनीती डोक्यामध्ये आखली गेलेली आहे. 4 गुणांची पडत आहे. जे काही करायचं साई गजानन संघाला आपला डिफेन्स चांगला करणं गरजेचं आहे. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेता थर्ड रेड साठी येतोय. सूरज कांबळे थर्ड रेड साठी 1-2 अशी पहिली लावली जाते. शैलेश वानगे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉइंट मिळतोय साई गजानन संघाला. अभिजित वेलणकर चढाईसाठी येतोय. 2-1-2 अशी पहिली लावली जाते या चढाईपट्टीला बाद करण्यासाठी. 3 गुणांची आघाडी साई रत्न संघाकडे अजूनही कायम आहे. साई गजानन संघ 3 गुणांनी पिछाडीवरती आहे. अभिजित वेलणकर आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. काय घेतला जातो यावेळी साई गजानन संघ. टाइमआउट घेतला जातोय. एसके जाधव संघ प्रशिक्षक. एक महत्वाचा क्षण आहे. अंतिम टप्प्यामध्ये आपण वाटचाल करतोय. अंतिम टप्प्याचे काही कृत्य ते शिल्लक आहेत आणि दुसरा फायनलिस्ट आपण शोधतोय या क्रीडांगणावरती. लक्ष लागून आहे सूरज कांबळे याच्या कामगिरीवरती. लक्ष लागून आहे शैलेश वानगे आणि अभिजित वेलणकर याच्या कामगिरीवरती. सूरज पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय साई रत्न संघाच्या क्रीडांगणामध्ये. डाव्या बाजूचा कॉर्नर यावेळी सांभाळतोय तो प्रणव कोलगे. अतिशय गरमागरम सामना पाहतोय. रोमांचक सामना पाहतोय.
क्रमागमन सामना आहे. दोन्ही संघ अतिशय पुरेपूर प्रयत्न करत आहेत. निर्णयाकडे लक्ष लागू नये, पंतजन निर्णयाकडे लक्ष लागू दरम्यान पुन्हा सामन्याला सुरुवात होते. हा रेड आहे. अभिजित वेळेचा हा रेडसाठी येतोय. त्यामधून करायला सुरुवात झाली. सामोरे क्रीडांगणात साई गजानन संघाचे 4 गुणांची आघाडी राहते यावेळी साई रक्त संघाकडे. कारण जे काही करायचं आहे ते साई गजानन संघाला करायचं आहे. दुसऱ्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दुसरा संघ कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करतो बघूया. लाईन क्रॉस मात्र केली जात नाहीये. रायडर बाद होतोय. मिडल लाईन क्रॉस करणं गरजेचं आहे. ती क्रॉस मात्र अभिजित वेळेचा करत नाहीये. फायदा मिळतोय यावेळी साई गजानन संघाला. 37-34 गुणांची आघाडी. 4 गोले क्रीडांगणात असताना सुरेश कांबळे आपल्या उजव्या बाजूने चढाई करतोय. बलवान शक्तिशाली असा खेळाडू शेवटचा दिला. आणि एका गुणाची आघाडी प्रणव कोलतेकडे लक्ष लागून राहत आहे. शेवटच्या 60 सेकंदांचा अवधी शिल्लक आहे. 2-1 2 रनाची फळी लावली जाते. प्रणव कोल्हे क्रीडांगणामध्ये येतोय. कोणत्या पद्धतीने खेळ करतोय पूर्ण अवधी वापरला जाणार आहे. यात मात्र शंका नसेल कारण एक अधिकारीचा नसतील आणि सुराचे कामे करण्यासाठी येतोय. दोन्ही संघाचे 37-37 गोल. प्रणव कोल्हे करायसाठी येतोय. 2-1 गरमागरमाचा सामना आपण पाहतोय. ऑलआउट होण्याची शक्यता यावेळी साई रत्न संघ या खेळाडूला टॅकल करणं गरजेचं आहे. साई गजानन संघाला एक गरमागरम वाटीच्या रोहित हर्षेक सामना आपण पाहतोय.